नमस्कार. इयत्ता 10वीतील विद्यार्थ्यांसाठी मनोगत. नमस्कार. आपल्या शाळेचे मुख्याध्यापक यांनी किरण ठाकूर सरांनी खूप छान पद्धतीने मनोगत व्यक्त केलं आणि जी काही त्यांनी उदाहरणं घेतली आणि ती उदाहरणं गांभीर्यपूर्वक तुम्ही ज्या पद्धतीने ऐकली, पण जेवढी तुम्ही ऐकली तेवढी तुमच्या मनापर्यंत म्हणजे तुमच्या मेंदूपर्यंत खरोखर पोचली का नाही हा मला स्वतःला प्रश्न आहे. सॉरी, व्यासपीठावरील सर्व मान्यवर अशी सुरुवात करणार होतो, पण इथे बसल्यापासून जे काही आता कार्यक्रम चालू आहे आणि ज्या पद्धतीने तुम्ही प्रतिसाद देत आहे तो प्रतिसाद थोडासा निगेटिव्ह वाटतोय मला. कार्यक्रम तुमच्यासाठी आहे, सेंड ऑफ आहे, निरोप समारंभाबरोबर तुम्हाला शुभेच्छा देण्यासाठी आहे आणि त्याचा आदर हा तुम्ही केला पाहिजे. समोरचा श्रोता वर्ग म्हणजे ऐकणार, तुम्ही जे ऐकतात ते जर ऐकणारे व्यवस्थित नसतील तर बोलणारा वक्ता कुठेतरी नाराज होतो आणि त्याला जे बोलायचं आहे तुमच्यासाठी ते कुठेतरी विचार खुंटतात मनामध्ये. आता मला प्रश्न पडलेला आहे की माझे सर्व विचार इथे मांडू का एक शॉर्टली 4 मुद्दे घेऊ, 4 मुद्द्यात एक्सप्लेन करू आणि 4 मार्क मिळून पुन्हा जाऊन बसू. तर तुमची जर इच्छा असेल तर मी माझे विचार मांडायला तयार आहे, नाही तर मी शॉर्टमध्ये माझं मनोगत व्यक्त करतो. तर रेज युअर हँड्स, तुमचे हात वरती करा जर माझे संपूर्ण विचार ऐकायचे असतील तर आता हात वरती करा आणि हात जर खाली घेतले तुम्ही तर मी शॉर्टमध्ये आटोपणार. काय करू सांगा मनापासून, जबरदस्ती नको. ओके, हँड्स डाऊन. जसे तुम्ही माझे विचार ऐकणार आहेत तसेच आपल्या व्यासपीठावर बसलेले हे जे मान्यवर आहेत त्यांचे सुद्धा आपल्याला विचार ऐकायचे आहेत. मी आपल्या व्यासपीठावर बसलेले मान्यवर म्हणजे श्रीयुत धनेश वर्धक सर हे माजी मुख्याध्यापक, जवळपास 30 ते 31 वर्ष सेवा केलेले एक व्यक्तिमत्व आपल्या समोर बसलेलं आहे. माननीय पेठे सर ह्यांनी जवळपास आपल्या सर्व कार्यक्रमामध्ये ज्या पद्धतीने ॲज अ टीचर म्हणून जो जॉब केलेला आहे त्याचा परिणाम कळत नकळतपणे, त्यांचा प्रभाव कळत नकळतपणे माझ्यावर एवढा झालेला आहे की जेव्हा जेव्हा गणिताच्या पिरियडला मी उभा असतो त्या वेळेला त्यांनी शिकवलेलं भूमितीचं एखादं उदाहरण माझ्या डोळ्यासमोर राहतो आणि त्या पद्धतीने शिकवण्याचा मी प्रयत्न करतो. अर्थात मी त्यांच्या लेवलपर्यंत अजूनपर्यंत पोहोचलेलो नाही हे मान्य करतो, कारण एका पिरियडला फक्त एकच उदाहरण ते पण स्टेप बाय स्टेप सखोल ज्ञानाने शिकवण्याची जी काही कला आहे त्यांच्यात ती अजूनही माझ्यापर्यंत आलेली नाहीये आणि मी ती शिकतोय. अजून नक्की येईल, ज्यावेळेला येईल त्यावेळेला नक्की मी सांगेन. तर आता मी माझ्या मनोगताला सुरुवात करतोय. आपल्याला स्टीव्ह जॉब्स हे नाव ऐकलं असेल. कनेक्टिंग डॉट्स नावाची स्टोरी त्यांची खूप गाजलेली आहे. तर कनेक्टेड डॉट्स म्हणजे त्यांनी त्यांच्या आयुष्यामध्ये घेतलेले अनुभव, त्यांच्या आयुष्यामध्ये झालेल्या चुका याचं वर्णन केलेलं आहे आणि ज्या ज्या टप्प्यावर त्यांनी त्यांचं आयुष्यक्रम पूर्ण केला, आयुष्यातील यश आणि अपयश हे गाठलं, त्याला त्यांनी डॉट मध्ये रूपांतरित केलं आणि ते डॉट जेव्हा ते जोडत गेले तेव्हा त्यांना समजलं की आयुष्यामध्ये येणारं यश असो का अपयश असो त्या वेळेला जर ते एखादं अपयश आलं तर यशाचा मार्ग पण तेवढाच त्याचा मोकळा झालेला आहे. स्टीव्ह जॉब्स नाव माहिती आहे ना सर्वांना? नाही माहिती? थँक्यू. प्रामाणिकपणे बोललात हे खूप छान. प्रामाणिकपणा फार महत्व आहे, कारण नुसतं आपला होला हो आणि नाहीला नाही म्हणणं म्हणजे नंदी बैलाचं लक्षण माहिती आहे ना? नंदी बैल, हा हे माहिती आहे तुम्हाला. स्टीव्ह जॉब्स हे ऍपल आयफोन जो वापरतात सर्वांचे ड्रीम असते. काही वर्षापूर्वी माझं पण ड्रीम होतं की ऍपलचा फोन माझ्या खिशात असावा. आता ते पूर्णपणे मी लोपलेला आहे. जवळपास 1 ते 1.5 लाख रुपये किंमत फक्त फोनसाठी घालवणं हे माझ्या मनाला आत्ता तरी उचलत नाहीये. तर ऍपल फोनचे जे काही कंपनीचे जे फाउंडर आहेत त्यांचं नाव स्टीव्ह जॉब्स. तर त्यांनी कनेक्टिंग डॉट्स नावाचा अनुभव त्यांनी शेअर केलेला आहे.
सोशल मीडियावर आणि त्यांच्या अनुभवावर त्यातून प्रेरणा घेऊन माझ्यासारखे किंवा तुमच्यासारखे युवा पिढी प्रेरित होऊन आपलं आयुष्य घडवतात. तर तुम्ही सुद्धा आता एका विशिष्ट टप्प्यावर आलेले आहे. तुमचं बालपण एक डॉट आहे. बालपणानंतर प्राथमिक शाळा एक दुसरा डॉट पकडा. त्याच्यानंतर प्राथमिकमधून माध्यमिक शाळा एक तिसरा डॉट पकडा. आणि आता माध्यमिक शाळेच्या उंबरठ्यावर तुम्ही आलेले म्हणजे इयत्ता 10वी. जसं किरण ठाकूर सरांनी सांगितलं आपल्याला की हा टप्पा जो आहे इयत्ता 10वीचा आणि इयत्ता 12वीचा, या टप्प्यानंतर तुमचं अजून एक वेगळं वळण तुम्हाला प्राप्त होणार आहे. तर हे डॉट लक्षात ठेवा की ह्या डॉटच्या वेळेला म्हणजे ह्या टप्प्याच्या वेळेला तुम्ही कोणता निर्णय घेणार आहात. जसं आजच्या क्षणी जवळपास 13 दिवस तुम्हाला परीक्षेसाठी राहिलेले आहेत आणि 13 दिवसामध्ये तुम्ही किती प्रतिसाद तुम्हाला देताय अभ्यासासाठी. वेळोवेळी वर्गामध्ये प्रत्येक शिक्षक शिक्षिका तुम्हाला सांगत असते अभ्यास करा. भले करोनाचा काळ गेला असेल तरी सुद्धा अभ्यास करा असं सांगितलं जाते, पण तरीही तुम्ही तेवढं गांभीर्यपणे पूर्ण ते घेत नाही. याचं कारण काय? याचं कारण तुम्ही स्वतः. कारण जोपर्यंत स्वतःच्या मनाची हाक येत नाही तोपर्यंत कोणताही व्यक्ती कोणतेही कार्य करू शकत नाही, हे माझं मत आहे. भले आज जेवढ्या मान्यवरांनी तुमच्या समोर काही छान विचार मांडले, ते विचार तुमच्यापर्यंत किती पोहोचले हा सर्वात महत्वाचा प्रश्न आहे. आणि त्या विचारानुसार तुम्ही कशी ऍक्शन घेतात हा दुसरा महत्वाचा प्रश्न आहे. आता प्रश्न असा आहे, जनरेशन गॅप. व्यासपीठावर बसलेली ही जी मंडळी आहे एका विशिष्ट जनरेशनची आहे आणि त्यांच्या समोर बसलेले हे जे विद्यार्थी वर्ग आहे हा जनरेशन पूर्ण वेगळा आहे. माझं असं मत आहे, कदाचित आपले मान्यवर ते ऍक्सेप्ट पण करतील, की हे जे जनरेशन आहे हे या क्षणाला काय विचार करतात याची पुस्तकची कल्पना देखील त्यांच्या मनामध्ये नसेल. आणि ती कल्पना मला आहे. आता तुम्ही म्हणाल मला का आहे, तर हे जनरेशन हे जनरेशन तुमचं लेटेस्ट आधुनिक आणि जे मधलं जनरेशन मध्ये आहे कुठेतरी मी अडकतोय. ज्याच्यामध्ये हा एक जनरेशन आणि हा जनरेशनचा एक दुवा म्हणून मी जेव्हा बघतो, दुवावरून आठवण आली, प्राण्यांमध्ये सुद्धा उत्क्रांतीमध्ये दुवे एक शब्द आहे, आपल्याला माहिती आहे ना. एखादं उदाहरण आठवतं का तुम्हाला? कोण सांगू शकेल एखादं उदाहरण? पॅरिपेटस, राईट. पॅरिपेटस जो प्राणी आहे, जसा 2 प्राणी संघामधला दुव्याचं कार्य करतो, तसं मला इकडे तुमच्याकडे बघताना वाटतंय. कारण आजचे हे विद्यार्थी आहेत ते पूर्णतः सोशल मीडियाच्या जाळ्यामध्ये अडकलेले खटक आहेत. आता अडकलेले मी म्हणतोय, ट्रॅप झालेले आहेत असं म्हणतो. याचा अर्थ त्यांना जर बाहेर पडायचं आहे तर त्यांनी स्वतः जरी धडपड केली तर ते अधिक गुंतागुंतीचं झालेलं आहे. आणि याची सुरुवात कुठेतरी सर्वांपासून झालेली आहे. प्रत्येकाने एक विचार करा, आज मोबाईलचा वापर नको असं जेव्हा तुम्हाला सांगण्यात येते आणि काही महिन्यापूर्वी मोबाईल तुम्ही वापराच असं सांगण्यात येते, तेव्हा आजचा विद्यार्थी प्रश्न विचारतो, नक्की आम्ही करायचं काय? मोबाईल वापरायचा का मोबाईल नाही वापरायचा? माझ्यासारखा शिक्षक टेक्नॉलॉजीचा वापर जास्त करतो. मी जेव्हा सांगतो विज्ञानासाठी काही महत्वाचे मुद्दे मला एक्सप्लेन करायचे आहे तर मोबाईल वापरा, पण जो विद्यार्थी म्हणजे ज्या विद्यार्थ्यांसाठी काही कंटेंट बनवण्यात येतो, काही अभ्यासपूर्ण वातावरण निर्मितीसाठी काही मुद्दे मी देत असतो, तर खरंच ते मुद्दे, तो अभ्यास तो विद्यार्थी करतो का? त्याचं कारण असं आहे, बरेचसे विद्यार्थी मोबाईल घेतात अभ्यास करण्यासाठीच प्रामाणिकपणे, पण डिस्ट्रॅक्शन म्हणजे त्या मोबाईलचं जेव्हा आपण नेट ऑन करतो त्यावेळेला प्रचंड प्रमाणात वेगवेगळ्या साईटवरून मेसेज येत असतात, घडीमार करत असतात. आता हे मेसेज कुठून येतात? हे जे मेसेज असतात हे तुमची आवड असते,
जे तुम्ही गुगलमध्ये सर्च करता, तुम्ही युट्यूबमध्ये सर्च करता, ते सर्चिंग तो रेकॉर्ड करतो आणि तो रेकॉर्ड करून तुम्हाला जे आवडतो ते तुमच्यासमोर सादर करतो. जसं तुमची आई तुम्हाला जेवणासाठी जो पदार्थ आवडतो तो तुम्हाला न सांगता सरप्राईज म्हणून तुम्हाला देत असते, तसे हे सोशल नेटवर्क तुम्हाला तुमच्या आवडीचा कंटेंट सादर करत असते आणि त्यामध्ये तुम्ही अडकत जाता. आणि एकदा अडकले म्हणण्यापेक्षा आता जे तुम्ही अडकलेले आहेत यातून बाहेर निघणं कठीण, इम्पॉसिबल आहे. आता तुम्ही म्हणाल सर तुम्ही आम्हाला हा जो काही उपदेश करतायत तर आम्ही पण तर तुमच्या हातामध्ये खिशामध्ये मोबाईल सतत बघत असतो. इव्हन तुम्ही आता रेकॉर्डिंग पण तुमच्याच मोबाईलने करताय. आता इकडे मॅच्युरिटीचा प्रश्न आहे. जर तुम्ही मोबाईल समोरच्याकडे जो दोष येणं बघताय त्यावेळेला त्यांनी काहीतरी स्वतःचा अनुभव संपन्न केलेला असतो, त्यांनी त्यांचं करिअर त्यांच्या पातळीनुसार, बौद्धिक पातळीनुसार घडवलेलं असते आणि ते कुठल्या तरी लेवलला पोहोचलेले असतात. त्यानंतर जो मोबाईलचा वापर करतात ते मी मान्य करतो, कारण त्यांना थोडी तरी जाणीव असते की अशा सोशल नेटवर्क पासून दूर कधी जावं आणि त्याच्यामध्ये अडकावं कसं. पुन्हा सांगतो अडकावं कसं. आम्ही सुद्धा अडकतो, कारण फेसबुक, यूट्यूब एक व्हिडिओ तुम्ही बघाल तर त्याच व्हिडिओच्या सारखे करोडो व्हिडिओ आणि त्याच्यापेक्षा बेटर व्हर्जनचे सगळे तुमच्यासमोर असतातच मांडलेले. कुठला बघू आणि कुठला नको असं होऊन जाते आणि 1 ते 2 तास सहज निघून जातात. तर त्यातून बाहेर पडा. शाळेचं सर्वात महत्त्वाचं म्हणजे विद्यार्थ्यांचं ध्येय जे आहे ते विद्यार्थ्यांचा सर्वांगीण विकास करणं आणि त्यासाठी शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी, संस्था, संस्थेचे सर्व अधिकारी, अध्यक्ष, उपाध्यक्ष, सचिव आणि सदस्य हे सर्व तो परीने आपापल्या पद्धतीने प्रयत्न करत असतात आणि ते त्यांचं कर्तव्यच आहे. पण त्याला सहकार्य करण्यासाठी जे विद्यार्थ्यांकडनं प्रतिसाद पाहिजे तो हवा तेवढा जेव्हा मिळत नाही तेव्हा कुठेतरी गॅप वाढायला लागतो आणि तो गॅप वाढलेला आता आपले समोर आपल्याला दिसतोय की ज्या पद्धतीने तुमचं बिहेवियर होते, बिहेवियर, आचरण, पाण्याचं असंगत आचरण माहिती आहे तुम्हाला. पाणी साधारणपणे 0°C आणि 4°C कशा पद्धतीने बिहेव करते, त्याची घनता, त्याचे आकारमान इतर पदार्थाच्या तुलनेने कशा प्रकारे विरुद्ध दिशेने त्याचं वर्तन करत असते, त्या पद्धतीने कुठेतरी आपलं आचरण आपल्याला विशिष्ट परिस्थितीमध्ये बदलण्याची आवश्यकता आहे. कोणता कार्यक्रम आहे, तुम्ही कुठे जाणार आहात, कोणत्या विशिष्ट अशा इंटरव्ह्यूसाठी जाणार आहात, तुमच्या समोर कोण बसलेले आहात याचा विचार करून तुमचं आचरण असणं गरजेचं आहे. आपल्याला उत्क्रांतीवादाचा सिद्धांत सुद्धा माहिती आहे, जो या परीक्षेला येणार आहे, डार्विनचा सिद्धांत. डार्विन यांनी इंद्रियाचा वापर आणि न वापर यावर एक विचार मांडला होता. ओरिजिन ऑफ स्पेसिस या पुस्तकात त्यांनी मांडला होता की जर तुम्ही काही इंद्रियाचा वापर केला आणि करत आहात तर तो त्या पद्धतीने ते इंद्रिय शाबूत राहते वर्षानुवर्ष, उत्क्रांतीवर, पिढ्यानं पिढ्या. आणि ज्या इंद्रियाचा वापर तुम्ही करत नसाल तर तुमच्या शरीर रचनेमध्ये तो बदल होतो आणि पिढ्या दर पिढ्या बदल होत होत ते इंद्रिय जवळपास नाहीसे होते. त्याला आपण अवशेषांग जो शब्द वापरलेला आहे बघा, तर काही अवशेषांग अजूनही शाबूत आहेत. त्यातली 2 उदाहरणं आपल्याला पूर्ण परिचयाची आहेत. एक म्हणजे तुमच्यापैकी कोणी उत्तर देऊ शकेल, माकडहाड, आणि दुसरं अक्कलदाढ. अक्कलदाढीला का म्हणतात ते आपण स्पष्टीकरण पाहिलेलं आहे. बघा, जेव्हा मी हा प्रश्न तुम्हाला विचारतो त्यावरून तुम्हाला लक्षात आलं पाहिजे हे प्रश्न जर परीक्षेला आता आले तर तुमची किती तयारी आहे. आपली तयारी कुठेतरी कमी आहे अजूनही, कारण हे साधे साधे सोपे सोपे प्रश्न तुम्हाला आले पाहिजेत. तर उत्क्रांतीवाद यानुसार जो सिद्धांत मांडलेला आहे, ज्याच्यामुळे आपण ज्या ज्या गोष्टीचा वापर कमी करणार आहात ती गोष्ट ऱ्हास पावणार आहे, तो बदल होणार आहे. आणि म्हणून भविष्यामध्ये जर आपल्या बुद्धीचा आपण जर वापर नीट केला नाही तर नक्कीच अशी वेळ येईल आपल्या मेंदूचं रिप्लेसमेंट एक छोटीशी चिप घेईल आणि त्याने रोबोट जसं जीवन जगतो ना, रोबोटिक्स,
त्या पद्धतीने आपलं जीवन होण्याची शक्यता आहे. आणि असं जर होऊ नये असं वाटत असेल तर ही तुमची पिढी आणि पुढची येणारी पिढी यांच्यासाठी बुद्धीचा योग्य वापर करणं आवश्यक आहे. असं ठाकूर सरांनी सांगितलं त्या पद्धतीने की आपल्या बौद्धिक क्षमतेनुसार आपण आपलं क्षेत्र निवडावं आणि त्या क्षेत्रामध्ये प्रगती करत जावं. मी तुम्हाला इकडे सांगू इच्छितो, तुम्ही आता जो काही अभ्यास 10वीचा करणार आहात, ज्यामध्ये तुम्ही जे काही मार्क्स मिळवणार आहात, ज्याच्यामध्ये यश मिळो अपयश मिळो, कमी मार्क असो जास्त मार्क असो, जे असणार आहे ते ऍक्सेप्ट करायला शिका आणि ते ऍक्सेप्ट केल्यानंतर योग्य तेच क्षेत्र निवडा आणि त्यासाठी योग्य अशा मार्गदर्शकाची निवड करा. तुमच्या आजूबाजूला ज्यांनी यश प्राप्त केलेलं आहे त्यांच्या क्षेत्रात त्या आवडीच्या क्षेत्रातले मार्गदर्शक निवडा आणि त्या पद्धतीने तुमचं मार्गक्रमण करा. आपल्या आजूबाजूची सोसायटी समाज जसा वारंवार उल्लेख केला जातो की सातपाटी शिरगाव घनसार किंवा पालघर जिल्ह्यामध्ये बघितलं तर प्रामुख्याने एखादा सण आला तर त्या सणाला तुमचा जो प्रतिसाद असतो तो प्रतिसाद 100%पेक्षाही अधिक प्रमाणात असतो. तुम्ही तन मन धन या तिन्ही गोष्टी वाहून देतात तिकडे. पण जर तुम्हाला तुमच्या करिअरमध्ये एखादी गोष्ट करायची असेल, एखादा अभ्यास करायचा असेल तर तिथे मात्र तुम्ही 10%पेक्षाही कमी येतात. याचं कारण म्हणजे नक्की एक्झॅक्ट आपल्याला काय पाहिजे याची जाणीव आपल्याला झालेली नाही. आणि ती जाणीव ज्या टप्प्यावर तुम्हाला होईल त्यावेळेला तुम्हाला लक्षात येईल की आपण आजूबाजूच्या जगाच्या तुलनेमध्ये कंपॅरेटिव्हली कुठे आहात. मित्र जोडा असं सरांनी सांगितलं, खरोबर आहे. ज्या वेळेला तुमच्या 10 मित्रापैकी 9 मित्र जे वागतायत ते न वागता तुम्हाला योग्य आहे, तुमच्या करिअरसाठी योग्य आहे, तुमच्या बिहेवियर व्यक्तिमत्वासाठी जे योग्य आहे ते जर तुम्ही वागाल, ज्यावेळी ठरवाल त्यावेळेला तुमचा उत्कर्ष तुमची प्रगती नक्की होईल. आणि म्हणूनच हा जो निरोप समारंभ, हा जो शुभेच्छा कार्यक्रम आहे याच्यातून जे मनोगत मला व्यक्त करायला जे सांगितलं आणि त्यामध्ये मला फक्त एकच प्रश्न पडला, मी एक्झॅक्ट मनोगतामध्ये काय बोलू. तर सोशल मीडियावर जो मुद्दा मी बोलला तो गांभीर्याने घ्या. तुम्ही अडकलेले आहात मान्य आहे, पण त्याचा वापर कधी करायचा, केव्हा करायचा, किती वेळ करायचा त्याची जाणीव असू द्या. त्याचबरोबर आत्महत्या हा प्रकार आपल्याच शाळेतील एक विद्यार्थ्याने काही वर्षापूर्वी सुसाईड वगैरे केलेलं होतं काही क्षुल्लक कारणामुळे. आणि आता काही आठवड्यापूर्वी पालघर जिल्ह्यातील एका आश्रम शाळेतील एका विद्यार्थ्याने आत्महत्या केली. कारण असं होतं, घरी गेला, वडिलांनी पैसे दिले नाहीत, 100 रुपयाची मागणी केली, आईने 60 रुपये दिले. तो शाळेमध्ये आश्रमशाळेमध्ये पुन्हा आला परत आणि त्याला प्रेशर आलं, दबाव आला. घरात गेल्यानंतर त्याला जे अपेक्षित होतं प्रेम, अपेक्षित होतं काहीतरी, ते मिळालं नाही आणि त्यामुळे त्याच्या मेंदूवर एवढं प्रेशर आलं, एवढा दबाव आला की त्याने आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला आणि तो सक्सेसफुल झाला आणि तो मरण पावला. अशा ज्या घटना घडतायत म्हणजे तुम्ही व्यक्त सुद्धा झालं पाहिजे. तुम्ही घरातल्यामध्ये आई किंवा वडील, पुन्हा बोलतोय, आई किंवा वडील या दोघांपैकी कोणाची तरी चांगले मुक्तपणे संवाद ठेवा. कारण बाहेरचे कितीही जवळचे असले, कितीही प्रमाणात तुम्हाला चांगल्या प्रकारे देण्याचा प्रयत्न करत असतील, पैशाची असो किंवा प्रेमाची असो, कितीही चांगला शिक्षक तुमचा जवळचा असेल, मी माझं उदाहरण देतो, तरी सुद्धा माझ्यावर न विश्वास ठेवता सर्वप्रथम तुमच्या घरच्यावर म्हणजे आई वडिलांवर विश्वास ठेवा आणि त्याच्या समोर तुम्ही व्यक्त व्हा. आणि कोणतंही अपयश, कोणत्याही अपेक्षा आता ठेवू नका जास्त. कारण अपेक्षा भंग झाला तर त्याचं दुःख पचवण्याची ताकद जर तुमच्यात नसेल तर हा मार्ग तुम्हाला पत्करावा लागेल. आणि हे जे आत्महत्या जे प्रकरण असते यापासून वंचित राहण्यासाठी नेहमी संवाद तुमचा असलाच पाहिजे. आपल्या शाळेतील शिक्षक, इव्हन तुमच्या घरच्या मंडळीपैकी शेजारी असेल, मित्रपरिवार असेल, त्यांच्याबरोबर व्यक्त होत राहा, हे सर्वात महत्वाचं आहे. तर आजच्या शुभेच्छा कार्यक्रम निरोप समारंभानिमित्त मला ही बोलण्याची तुमच्या समोर संधी दिली त्याबद्दल मी धन्यवाद. आणि तुम्हाला पुढच्या येणाऱ्या इयत्ता 10वीच्या परीक्षेसाठी
खूप खूप शुभेच्छा. थँक्यू. थँक्यू फ्रेंड्स. व्हिडिओ आवडला असेल तर सबस्क्राईब, लाईक, शेअर करायला विसरू नका. सी यू सून. बाय बाय.